नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे चाललो आहे. तर हो, मी चाललो आहे मनाली येथे. चला तर मग बघूया. आपली गाडी येऊन थांबलेली आहे. तर आपण चाललो आहे पुढे. ड्रायव्हर दादा वाट बघताय. आता आपण चाललो रूमकडे. हॉटेलचं नाव आहे महेश रिट्रीट्स. तर रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे हॉटेलच्या बाहेरचा तो असा दिसतोय. आणि हे आहे हॉटेलचं नाव महेश रिट्रीट्स. फ्रेश होऊन आम्ही निघालो आमच्या पहिल्या लोकेशनला, म्हणजेच हडिंबा देवी टेम्पलला. भारी असा झाडांचा व्ह्यू आपल्याला दिसतो आणि असं निसर्गरम्य वातावरण आहे. आणि थंडी पण आहे बऱ्यापैकी. सकाळपेक्षा तरी नॉर्मल झालं आहे टेम्परेचर. काय मॅडम, कसं वाटतंय? भारी वाटतंय, एक नंबर ॲटमॉस्फिअर. चला तर मग आपण जाऊया त्या मंदिराकडे. हिडिंबा ही महाभारतातील एक राक्षसी होती. पांडव वनातून जात असताना भीमाची हिच्याशी गाठ पडली आणि भीमासोबत लग्न करायचं तिची इच्छा तिने दाखवली. प्रेमविवाहासाठी राक्षसी कुळाचा हिडिंबाने त्याग केला. घटोत्कच हे भीम आणि हिडिंबा यांच्या मुलाचे नाव. येथेच जवळपास घटोत्कच यांचे मंदिरही आहे, तेही तुम्हाला दाखवेलच आता पुढे. हे मंदिर 1553 मध्ये राजा बहादूर सिंग यांनी बांधले आहे. हे मंदिर पैगौडा शैलीतील लाकडी बांधकामाचे आहे. एकदम कोरीवासे बांधकाम इथे केलेले आहे. पुढचं लोकेशन आहे आपलं वनविहार. हे एक लोकप्रिय शांत उद्यान आहे, जे त्याच्या सुंदर देवदार जंगलांसाठी असे प्रसिद्ध आहे. येथे मानवनिर्मित छोटेसे तलाव आहे आणि तिथे आपण बोटिंग करू शकतो. लहान मुले तसेच मोठी माणसे देखील त्याचा आनंद घेऊ शकतो. येथे जंगल असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी देखील आहेत. हे उद्यान खास करून कुटुंबासाठी तसेच निसर्गप्रेमींसाठी एक चांगला ऑप्शन आहे. वनविहार फिरून कोणाला जर भूक लागली असेल तर इथे कॅन्टीनची सुविधा देखील आहे. इथे चांगले ऑप्शन सुद्धा आहेत आणि तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी छोटासा प्ले एरिया सुद्धा आहे. वनविहार फिरून झाल्यानंतर
आम्ही निघालो तिबेटियन मॉनेस्ट्री येथे. तिबेटियन मॉनेस्ट्री हे एक शांततेसाठी तसेच अध्यात्मासाठी प्रसिद्ध आहे. वनविहार आणि मॉल रोड पासून अगदी जवळच असे हे ठिकाण आहे. धावपळीच्या आयुष्यात जर कुठे खरा शांततेचा क्षण मिळतो तर तो अशाच ठिकाणी. तुम्ही जर कधी मनालीमध्ये आलात तर तिबेटियन मॉनेस्ट्री येथे नक्की भेट द्या. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो सोलंग व्हॅली येथे. येथे पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज देखील आहेत. सोलंग व्हॅलीमध्ये आलो. सोलंग व्हॅलीमध्ये बर्फ काही नव्हताच. मनालीमध्ये येऊन बर्फामध्ये खेळलो नाही असं काय होऊ शकत नाही. बर्फाच्या ठिकाणी म्हणजे खोकसर येथे गेलो. त्यावेळेस फक्त त्याच ठिकाणी बर्फ स्नोफॉल असं झाला होता. त्यामुळे प्रत्येकजण पर्यटक त्याच ठिकाणी जात होते आणि तेथेच भरपूर अशी गर्दी देखील होती. कोकसरला जाण्यासाठी आम्ही अटल टनल हा 9 किलोमीटर लांबीचा बोगदा क्रॉस करून गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो वैष्णवी देवी मंदिराकडे. जम्मू आणि काश्मीर येथील वैष्णोदेवी मंदिरामध्ये जाण्यासाठी जसे गुफेतून जावे लागते तसेच या देखील मंदिरात गुफेतूनच जावे लागते. मनालीमध्ये आमचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे तेथील लोकल हँडक्राफ्ट मार्केट फिरायला गेलो. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.